नमस्कार मित्रांनो, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची अभयवचने आजही येते प्रचिती, भाविकांना दिव्य अनुभूती. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रह्मा विष्णू शिव या त्रिमूर्तींनी श्री दत्तात्रय यांचा अवतार घेतला. ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. श्री दत्तगुरूंचे पुढे तीन अवतार झाले. प्रथम श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभ महाराज, द्वितीय श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. हे तिन्ही अवतार श्री गुरु दत्तात्रय यांचेच आहेत. श्रीपाद श्री वल्लभ आणि स्वामी यांनी भाविकांसाठी कालातीत आशीर्वचन दिले असून आजही त्याची प्रचिती असल्याची अनेक भाविकांची भावना असल्याचे सांगितले जाते. श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी पिठापुरम येथे 16 वर्षे तर कुरोपूर येथे 14 वर्षे अशा अवघ्या 30 वर्षांच्या कालावधीत अद्भुत लीला दाखवून इह परलोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णांच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दुष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूतपिशाच बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिला. श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रयांच्या बालस्वरूपातील अवतार आहेत, तर स्वामी समर्थ महाराज हे तिसरे अवतार आहेत. एखाद्या आजोबांनी नातवावर जसे प्रेम करावे तसे स्वामी भाविकांवरती मायेने कृपा करीत असे सांगितले जाते. स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक अद्भुत लीला करून भक्तांचा उद्धार केला. आज मितीला स्वामींचे अनेक ठिकाणी मठ असून भाविक नित्य नेमाने स्वामींचे दर्शन घेतात. स्वामींना आपल्या समस्या अडचणी सांगतात. स्वामींची कृपा व्हावी यासाठी स्वामी सेवेच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात. स्वामी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे अनुभव अनेक भाविक सांगतात. श्रीपाद श्री वल्लभ महाराज आणि स्वामी महाराजांनी भाविकांना अभयवचने दिली आहेत. ती याप्रमाणे: श्रीपादांची भक्तांना सांगितलेली अभयवचने. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. मन, वाचा आणि काया कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. श्री पिठिकापुरममध्ये मी प्रतिदिन माध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे हे दैव रहस्य आहे. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. अन्नासाठी व्याकुळलेल्यांना जेवायला दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. मी श्रीपाद श्री वल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल. श्रीपाद श्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो. स्वामी समर्थांची वचने. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळसी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा म्हणजे मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त रहा. हम गया नहीं जिंदा है.
दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।